गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू। आज आपण टाइप नंबर 12 ला सुरुवात करत आहोत। ठीक आहे, आता हा टाइप नंबर 12 हा कोणत्या इंटिग्रल फॉर्म वरती डिपेंड आहे ते आपल्याला बघायचं आहे। इंटिग्रल फॉर्म ऑफ पहा कोणता इंटिग्रल फॉर्म राहणार आहे। इंटिग्रेशन 1 अपॉन a प्लस बी साइन एक्स dx, इंटिग्रेशन 1 अपॉन a प्लस बी कॉस एक्स dx, इंटिग्रेशन 1 अपॉन a साइन एक्स प्लस बी कॉस एक्स प्लस सी dx। ठीक आहे, किंवा असंही राहू शकतात। बरं, हा एक इंटिग्रल फॉर्म आहे। ठीक आहे, मग हे आलं तर काय करायचं ते आपल्याला बघू। नंतरचा जो इंटिग्रल फॉर्म आहे तो आपण नेक्स्ट टाइप मध्ये शिकत आहोत। ठीक आहे, कारण याच्यामध्ये दोन सारखे इंटिग्रल फॉर्म आहेत। एका फॉर्म मध्ये sin 2x cos 2x sin 2x cos 2x असा आहे, तो आपण टाइप नंबर 13 मध्ये शिकू। आधी टाइप नंबर 12 मध्ये आपण काय शिकणार आहोत, हा इंटिग्रल फॉर्म इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन a प्लस बी साइन एक्स dx, इंटिग्रेशन 1 अपॉन a प्लस बी कॉस एक्स dx आणि इंटिग्रेशन 1 अपॉन a साइन एक्स प्लस बी कॉस एक्स प्लस c इंटू dx। ठीक आहे, मग हा आपला इंटिग्रल फॉर्म आहे। हा इंटिग्रल फॉर्म सॉल्व कसा करायचा ते आपण सर्वात पहिले पाहणार आहोत। हा इंटिग्रल फॉर्म बरोबर आहे, हाऊ टू सॉल्व दिस इंटिग्रल फॉर्म। मग स्टेप टू सॉल्व इंटिग्रल फॉर्म। आता हा इंटिग्रल फॉर्म कसा सॉल्व करणार, फर्स्ट स्टेप आहे। लक्षात ठेवा, प्रत्येकाने ही स्टेप खूप महत्वाची आहे। स्टेप नंबर फर्स्ट खूप म्हणजे खूप महत्वाची आहे। आता ही स्टेप का यूज करतोय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, फक्त लक्षात ठेवा। ठीक आहे, बरं हे स्टेप नंबर फर्स्ट पाहण्याआधी या टाइप म्हणजे हा टाइप ओळखायचा कसा लक्षात ठेवा। प्रिव्हियस टाइप मध्ये साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर होता, या टाइप मध्ये स्क्वेअर राहणार नाही। डिनॉमिनेटर मध्ये फक्त साइन एक्स आणि कॉस एक्स हे दोनच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असू शकतात, ट्रिग्नोमेट्रिक रेशो असू शकतात, त्यांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही राहणार नाही। बर, आता ते सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला काही क्वेश्चन विचारणार आहे। आता साइन टू थिटाचा फॉर्म्युला मला सांगा। साइन टू थिटाचे दोन फॉर्म्युले आहेत, पहिला आहे 2 sin थिटा इंटू कॉस थिटा आणि दुसरा कोणता आहे 2 tan थिटा अपॉन 1 प्लस tan थिटा स्क्वेअर किंवा tan स्क्वेअर थिटा बरोबर। आणि cos 2 थिटाचा टॅनच्या फॉर्म्युला मधील म्हणजे टॅनच्या फॉर्म मधील कोणता फॉर्म्युला आहे 1 मायनस tan स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा। लक्षात येते ना, पहिला कोणता आहे sin 2 थिटा इज इक्वल टू 2 tan थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा आणि cos 2 थिटा इज इक्वल टू 1 मायनस tan स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा। हे दोन फॉर्म्युले तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे, हे एक्झाम्पल समजण्यासाठी। ठीक आहे, पहा हा इंटिग्रल फॉर्म सॉल्व करण्यासाठी फर्स्ट स्टेप मी जी यूज करणार आहे ती पहा, काय करणार पुट करणार आहे tan x/2 इज इक्वल टू t, tan x/2 इज इक्वल टू t। आता हे पाहिलं की लगेच प्रत्येकाचे डोळेच असे चककले असतील, अरे बापरे या ठिकाणी तर साइन कॉस दिसते आणि tan x/2 कसं पुट करायचं, आता त्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन बघू। इकडे लक्ष द्या प्रत्येकाने, पहा साइन 2 थिटा इज इक्वल टू काय 2 tan थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा। हा साइन 2 थिटा आहे बरोबर आहे। आता मी 2 थिटाच्या जागी x लिहिलं बरोबर, इज इक्वल टू 2 tan 2 थिटा आहे म्हणून या ठिकाणी थिटा आलेला आहे। मग 2 थिटा जर असेल तर थिटा येतं, जर x असेल तर काय येणार आहे x/2, 2 ने डिवाइड करणार ना अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x/2। सेम cos x पण तेच आहे ना, cos x इज इक्वल टू काय येणार 1 मायनस tan स्क्वेअर x/2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x/2। प्रत्येकाच्या लक्षात आलं हे, बर। आता पहा साइन x जरी डिनॉमिनेटर मध्ये असेल तरी त्याची व्हॅल्यू काय 2 tan x/2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x/2 बरोबर। जरी cos x असेल तरी पण त्याची व्हॅल्यू काय 1 मायनस tan स्क्वेअर x/2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x/2। म्हणजे साइन x आणि cos x जरी दोघही एकत्र आले डिनॉमिनेटर मध्ये
तरी दोघांना एक्सप्रेस करणारा असा एकमेव ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ कोणता आहे? टॅन. या फॉर्म्युल्यानुसार सांगू शकतो. साइन एक्स ची व्हॅल्यू 2 tan x/2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x/2 आणि कॉस एक्स ची व्हॅल्यू 1 मायनस tan स्क्वेअर x/2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x/2. प्रत्येकाच्या लक्षात येते ना. मग साइन एक्स ला जरी पुट करायचं म्हणलं, साइन एक्स च्या जागी आपण ही व्हॅल्यू लिहिणार आणि कॉस एक्स च्या जागी ही व्हॅल्यू. दोघांमध्ये tan x/2 आहे ना, म्हणून आपण काय करतो, फर्स्ट स्टेप मध्ये पुट tan x/2 इज इक्वल टू t करतो. बरोबर आहे. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा लक्षात ठेवा. मला काय करायचं आहे, dx ची व्हॅल्यू काढायची. डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा लक्षात द्या. हा tan x/2 इज इक्वल टू t आहे. हा टॅन या बाजूला गेल्यानंतर राहणार काय, इथे रिमेनिंग राहिला tan x/2. या बाजूला आल्यानंतर tan इनव्हर्स t येणार आहे. काय येणार आहे? tan इनव्हर्स t. बर, आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आधी x ची व्हॅल्यू काढतो. x इज इक्वल टू 2 tan इनव्हर्स t अशी व्हॅल्यू येणार आहे x ची. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्टिव्ह टू t. विथ रिस्पेक्टिव्ह टू t असा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. किंवा आपण जसं इंटिग्रेशन मध्ये x चा डेरिव्हेटिव्ह काय घेत असतो, dx. बरोबर. 2 tan इनव्हर्स t चा डेरिव्हेटिव्ह काय येणार बोला, 1 अपॉन 1 प्लस t स्क्वेअर आणि t चा काय येतो, dt. बरोबर आहे. मग फायनली काय येणार dx ची व्हॅल्यू बोला, dx इज इक्वल टू 2 dt अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. ही व्हॅल्यू आली ना. dx इज इक्वल टू काय आलेली आहे व्हॅल्यू, 2 dt अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. कशी व्हॅल्यू आली लक्षात आली ना. प्रत्येकाने व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. बर, आता इथपर्यंत आलं. जर तुमच्या एक्झाम्पल मध्ये साइन एक्स दिलेला असेल, साइन एक्स काय दिलेलं असेल, साइन एक्स, तर साइन एक्स जागी काय पुट करणार आहे तुम्ही, 2 tan x/2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x/2. मग 2 tan x/2, tan x/2 ची व्हॅल्यू काय येणार, t अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x/2 म्हणजे t स्क्वेअर. साइन एक्स ची व्हॅल्यू काय येणार, 2t अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. आणि कॉस एक्स ची व्हॅल्यू बोला. जर कॉस एक्स जर असेल तर काय ठेवणार, 1 मायनस टी स्क्वेअर, 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. प्रत्येकाच्या लक्षात आलं ना. फर्स्ट स्टेप मध्ये आपण काय करणार आहे, पुट करणार आहे tan x/2 इज इक्वल टू t. dx ची व्हॅल्यू काय येणार, 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. कशी येते ती मी ऑलरेडी तुम्हाला समजून सांगितले. साइन एक्स ची व्हॅल्यू काय घेणार, 2t. tan x/2 ची व्हॅल्यू t आहे ना, म्हणून 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आणि कॉस एक्स ची व्हॅल्यू 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. हे सबस्टिट्यूशन लक्षात ठेवायचं. बऱ्याचशा जणांना समजत नाही हे सबस्टिट्यूशन कसं आहे. बरोबर आहे. कारण बुक मध्ये तुम्हाला डायरेक्ट दिलेलं आहे, कळत नाही हे कुठून आलं. फक्त प्रत्येक जे टीचर लोक आहेत ते काय करतात, डायरेक्ट सांगतात की या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय करायचं, tan x/2 इज इक्वल टू t पुट करायचं. कसं करायचं, का करायचं कोणीही सांगत नाही. dx ची व्हॅल्यू 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, साइन एक्स ची व्हॅल्यू 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, कॉस एक्स ची व्हॅल्यू 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. अशा प्रकारे सांगतात, मोकळे होऊन जातात. बरोबर. हे आपल्याला नाही करायचं. आपण प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन केलेली आहे, लक्षात राहील ना. आता नंतर तुम्ही स्टेप नंबर 2 मध्ये काय करणार आहे, ही स्टेप नंबर फर्स्ट आहे. स्टेप नंबर 2 मध्ये काय करणार, पुन्हा हे तुम्हाला काय करायचे आहेत, हे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून द्यायचे आहेत. आणि ज्या प्रिव्हियस मेथड आहेत, प्रिव्हियस टाइप आहेत, सॉल्व रिमेनिंग एक्झाम्पल, सॉल्व रिमेनिंग एक्झाम्पल, रिमेनिंग एक्झाम्पल बाय प्रिव्हियस टाइप. मग प्रिव्हियस टाइपचा मदत घेऊन आपल्याला रिमेनिंग एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. आता कसं सॉल्व करायचं, काय करायचं ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे ना, लक्षात आहे ना आता हे सर्वांना. बर, आता पहा आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. याच्या बेसिस वरती कसं सॉल्व करणार आहेत, काय करणार ते प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. पहा आपण काय करणार, पहिले एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी घेतोय इंटिग्रेशन 1 अपॉन 3 प्लस 2 साइन एक्स dx. इंटिग्रेशन 1 अपॉन 3 प्लस 2 साइन एक्स dx. हे एक्झाम्पल आपल्याला फर्स्ट गिवन आहे. मग लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन 3 प्लस 2 साइन एक्स dx सांगितलं. ओके.
स्टँडर्ड सबडिव्हिजन पुट tan x by 2 इज इक्वल टू टी. कसं आहे ती माहिती आहे. dx ची व्हॅल्यू 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि साइन x ची व्हॅल्यू माहिती आहे. cos x ची व्हॅल्यू तुम्हाला cos x दिलेला नाही, ती व्हॅल्यू घ्यायची नाही, सबस्टिट्यूट करून द्यायची आहे. 1 dx म्हणजे dx ची व्हॅल्यू काय आहे 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. लक्षात येते ना. बर नंतर 3 प्लस 2 साइन x ची व्हॅल्यू काय आहे 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. साइन x ची व्हॅल्यू काय आहे 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. सॉल्व करायचंय बरं का. 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन आता पहा क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 इन ब्रॅकेट 1 प्लस टी स्क्वेअर प्लस 2 इंटू 2 4t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ओके हा 1 प्लस टी स्क्वेअर हा 1 प्लस टी स्क्वेअर गेट कॅन्सल. रिमेनिंग काय राहिलं 2 dt अपॉन 3 ने मल्टिप्लाय करा 3 प्लस 3t स्क्वेअर प्लस 4t. हे आलं तुमचं. बर नंतर नेक्स्ट स्टेप काय करणार पहा. हा 2 dt अपॉन 3t स्क्वेअर प्लस 4t प्लस 3 हा फॉर्म राहणार आहे तुमचा स्टँडर्ड फॉर्म. त्या फॉर्म मध्ये आणलं 3t स्क्वेअर प्लस 4t प्लस 3 बरोबर आहे. आता पहा 2 कॉमन काढला डिनॉमिनेटर मधून 3 कॉमन काढलं रिमेनिंग काय राहिलं dt अपॉन टी स्क्वेअर. 3 कॉमन काढल्यानंतर 3 ने डिवाइड करावं लागणार आहे 4/3t प्लस 1. 3 ने डिवाइड केलं ना. पुन्हा याला सॉल्व करण्यासाठी आपली टाईप नंबर 9 किंवा टाईप नंबर 10 याचा यूज करायचा आहे. 2/3 dt अपॉन टी स्क्वेअर प्लस 4/3t. थर्ड टर्म काढावी लागणार आहे 4/3 याची थर्ड टर्म 1/2 ने मल्टिप्लाय करायचं 2 मीन्स 2/3 चा स्क्वेअर किती येतो रे 4/9. ऍड करा 4/9 सबट्रॅक्ट करा प्लस 1. इथपर्यंत आलं. बर आता याचा एक ग्रुप तयार केला. 2/3 इंटिग्रेशन dt अपॉन हे काय येणार आहे बोला t याचं स्क्वेअर रूट t प्लस 4/9 चं स्क्वेअर रूट 2/3 त्याचा स्क्वेअर. सॉल्व करा -4/9 प्लस 1. मग -4/9 प्लस 1 सॉल्व कसं करणार -4 9 1 जा 9 अपॉन 9 किती आलं रे प्लस 5/9. मग 2/3 इंटिग्रेशन dt अपॉन t प्लस 2/3 चा स्क्वेअर प्लस रूट 5/3 चा स्क्वेअर बरोबर. मग या ठिकाणी फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे 2/3 इंटू एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर काय फॉर्म्युला आहे 1/a टॅन इनवर्स टी प्लस 2/3 अपॉन रूट 5/3 प्लस काय आहे सी. ओके मग 2 3 3 गेट कॅन्सल 2/√5. नेक्स्ट टॅन इनवर्स. आता याला सॉल्व करणार 3 ने क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 2t प्लस 2 अपॉन डिनॉमिनेटरचे 3 दोघांचेही कॅन्सल अपॉन √5 प्लस सी 2/√5 टॅन इनवर्स 2 टी ची व्हॅल्यू काय आहे टॅन x/2 प्लस 2 अपॉन √5 प्लस काय येणार आहे सी. अशा प्रकारे आपण काय केलं आहे हे एक्झाम्पल सॉल्व केले. फक्त एवढं लक्षात ठेवायचं बाकीचे हे प्रिव्हियस स्टेप आहेत. खूप सोपं आहे. आणखीन एक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करून देणार आणि हा टाईप या ठिकाणी थांबवणार आहे. खूप सोपा आहे बरोबर आहे. खूप म्हणजे खूप सोपा टाईप आहे. फक्त तुम्हाला व्यवस्थित लक्ष देऊन सॉल्व करायचं त्याला बरोबर आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल हे एक्झाम्पल प्रत्येकाने लिहून घेतलेलं आहे ना. खूप सोपं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट एक्झाम्पलला आपण सुरुवात करतोय. नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे इंटिग्रेशन 1/3 प्लस 2 sin x मायनस cos x dx.
इंटिग्रेशन 1/2 sin x मायनस कॉस एक्स dx हे कन्सिडर केला. एक्झाम्पल नंबर 2 आहे. यांच्यामध्ये दोन्ही पण आहे. त्याला लेट I इज इक्वल टू कन्सिडर केलं 1/3 + 2 sin x मायनस कॉस एक्स. ओके. बर, आता या एक्झाम्पल मध्ये sin x आणि cos x दोन्ही पण आहे, म्हणजे cos x ची सुद्धा व्हॅल्यू काढावं लागणार आहे. cos x इज इक्वल टू काय येणार 1 - t² 1 + t². इथपर्यंत सर्वांना लक्षात आलं. सबस्टिट्यूट करून द्या. 2 dt अपॉन 1 + t², 3 + 2 sin x ची व्हॅल्यू काय आहे 2t अपॉन 1 + t², बरोबर आहे. मायनस cos x ची व्हॅल्यू 1 - t² अपॉन 1 + t². प्रत्येकाने लक्षात ठेवा cos x ची व्हॅल्यू 1 - t² अपॉन 1 + t². आता इकडे लक्ष द्या, प्रत्येकाने लक्ष द्यायचं. आता ही स्टेप खूप महत्वाची आहे. न्यूमरेटर मध्ये 2 dt अपॉन 1 + t² ही टर्म आहे. आता डिनॉमिनेटर मध्ये याचा डिनॉमिनेटर 1 + t² आहे, याचा डिनॉमिनेटर 1 + t² आहे, पण 3 चा डिनॉमिनेटर 1 + t² नाही. मग त्याला काय करायचं, 3 ला वरती पण 1 + t² ने मल्टिप्लाय करायचं आणि डिनॉमिनेटर मध्ये पण 1 + t² ने मल्टिप्लाय केलं. हे काय आलं 4t अपॉन 1 + t², बरोबर आहे. मायनस 1 - t² अपॉन 1 + t². प्रत्येकाचा डिनॉमिनेटर 1 + t² आला ना. आता एकच कॉमन घ्यायचा डिनॉमिनेटर. रिमेनिंग काय राहणार पहा 2 dt अपॉन 1 + t² अपॉन हा 3 ने मल्टिप्लाय करा 3 + 3t², नंतर प्लस 4t, नंतर मायनस ने मल्टिप्लाय करा -1 + t² अपॉन डिनॉमिनेटर 1 + t². 1 + t² 1 + t² गेट कॅन्सल. रिमेनिंग 2 dt अपॉन राहिलं काय 3t² + t², 4t², 4t हा प्लस 4t, 3 - 1 + 2, 2 dt अपॉन 4 कॉमन घेणार. रिमेनिंग t² 4 ने डिवाइड केलं प्लस t, 2 ला 4 ने डिवाइड केलं 1/2, बरोबर आहे. आता थर्ड टर्म काढायची. 2 × 1 = 2, 2 × 2 = 4, 1/2 इंटिग्रेशन dt अपॉन t² + t. थर्ड टर्म काय राहणार t चा कोइफिशियंट 1 आहे इंटू 1/2 मीन्स 1/2, त्याचा स्क्वेअर 1/4 प्लस 1/4 मायनस 1/4 प्लस 1/2. लक्षात आलं. बर, आता पुढे 1/2 इंटिग्रेशन dt अपॉन कसं सॉल्व करणार t² चा रूट t हा कंपल्सरी प्लस 1/4 चा रूट 1/2 त्याचा स्क्वेअर. आता -1/4 प्लस 1/2 सॉल्व कसं करणार पहा 2 ने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं. -1/4 प्लस 2/4 हे किती आलं 1/4 प्लस 1/4 आलं, बरोबर आहे. हे काय आलं आन्सर प्लस 1/4 मीन्स 1/2 इंटिग्रेशन dt अपॉन t प्लस 1/2 चा स्क्वेअर प्लस 1/2 चा स्क्वेअर. 1 चं रूट 1, 4 चं रूट 2 त्याचा स्क्वेअर 1/2, बरोबर आहे. हा काय आपला 1/2 इंटू फॉर्म्युला x² + a² काय 1/a tan इनवर्स t प्लस 1/2 अपॉन 1/2 प्लस 1/2 गेट कॅन्सल. रिमेनिंग काय राहिलं पहा tan इनवर्स 2 ने क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 2t + 1 अपॉन 2 आणि डिनॉमिनेटर मध्ये पण 1/2 आहे प्लस 2 गेट कॅन्सल. रिमेनिंग काय राहिलं tan इनवर्स 2t + 1 प्लस c. ठीक आहे. मग tan इनवर्स 2 t ची व्हॅल्यू tan x/2 प्लस 1 प्लस काय ते c. दिस इज अवर I. लक्षात आलं प्रत्येकाच्या. त्या अशा प्रकारे सॉल्व करायचे आहेत. हे एक्झाम्पल सोपे आहेत, बरोबर आहे.
आणखीन एक एक्झाम्पल घेतो म्हणजे हा पूर्ण टाईप आपला संपून जाईल. सोपे एक्झाम्पल आहेत, प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष देऊन सोडवायचं आहे म्हणजे तुम्हाला या टाइप मध्ये काहीही डाऊट राहणार नाही. पहा, महत्वाचं एक्झाम्पल आहे. इंटिग्रेशन 1/4 - 5 cos x dx. आन्सर मध्ये लेट I इज इक्वल टू द गिवन एक्झाम्पल 1/4 - 5 cos x dx. ओके, सेम सबस्टिट्यूशन राहणार, या ठिकाणी साइन नाही राहणार, फक्त इंटिग्रेशन 1 dx ची व्हॅल्यू काय आहे ती 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. पुढे 4 - 5 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 इन ब्रॅकेट 1 प्लस टी स्क्वेअर मायनस 5 इन ब्रॅकेट 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. 1 प्लस टी स्क्वेअर 1 प्लस टी स्क्वेअर गेट कॅन्सल. रिमेनिंग काय राहिलं इंटिग्रेशन 2 dt अपॉन 4 ने मल्टिप्लाय करा 4 प्लस 4t स्क्वेअर मायनस 5 ने मल्टिप्लाय करा मायनस 5 प्लस 5t स्क्वेअर 2 dt अपॉन 4t स्क्वेअर प्लस 5t स्क्वेअर 9t स्क्वेअर 4 मायनस 5 मायनस 1. ओके, द न्यूमरेटर मधून 2 कॉमन निघतो, डिनॉमिनेटर मधून 9 कॉमन निघणार. राहिलं काय dt अपॉन t स्क्वेअर मायनस 1/9. 9 ने डिवाइड करावं लागेल ना. मग आता याला सॉल्व करायचं 2/9 इंटिग्रेशन dt अपॉन t स्क्वेअर मायनस 1/9 चं स्क्वेअर रूट 1/3 x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. फॉर्म्युला अप्लाय करा 1/9 1/2a log ऑफ मॉड ऑफ t मायनस 1/3 अपॉन t प्लस 1/3 प्लस c. बरोबर. आता पहा 3 1 जा 3 3 3 जा 9 2 2 गेट कॅन्सल. रिमेनिंग काय राहिलं 1/3. पुढे लॉग ऑफ मॉड ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन 3t मायनस 1 अपॉन 3t प्लस 1 प्लस c. 1/3 लॉग ऑफ मॉड ऑफ 3 t ची व्हॅल्यू tan x/2 मायनस 1 अपॉन 3 tan x/2 प्लस 1 प्लस काय ते c. दिस इज द व्हॅल्यू ऑफ i. ही काय राहणार आहे आपली i ची व्हॅल्यू राहणार आहे. ठीक आहे, आता याच्या बेसिस वरती काही एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायला देणार आहे होमवर्क साठी. होमवर्क साठी फर्स्ट एक्झाम्पल तुम्हाला राहणार आहे इंटिग्रेशन 1/2 प्लस cos x मायनस sin x dx. हे फर्स्ट एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पल तुम्हाला देतोय इंटिग्रेशन 1/cos x मायनस sin x dx. हे एक एक्झाम्पल आहे, बरोबर आहे. आणखीन एक्झाम्पल देतो तुम्हाला थर्ड इंटिग्रेशन 1/3 मायनस 2 cos x dx. नंबर 4 एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन 1/5 प्लस 4 sin x dx. नंबर 5 एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन 1/2 sin x प्लस cos x मायनस 5 ओके dx. हे 5 एक्झाम्पल आहेत टाइप नंबर 12 च्या बेसिस वरती. प्रत्येकाने व्यवस्थित सॉल्व करायचे. ठीक आहे, थँक्यू.